शिवाजीराव कर्डिले यांची उणीव कायम. आता विकासाचा वारसा अक्षय कर्डिलेंच्या खांद्यावर. राहुरी मतदारसंघात दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण आजही नागरिकांच्या मनात ताजी आहे. गेल्या अनेक वर्षात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनतेशी त्यांचे घट्ट नाते निर्माण झाले होते. डोंगरवाडी व परिसरातील नागरिकांनी कर्डिले साहेबांसारखा आमदार पुन्हा होणार नाही अशी भावना व्यक्त करत अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांच्या मते कर्डिले साहेबांनी केलेल्या विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता अक्षय कर्डिले यांच्यावर आहे आणि तेच हा वारसा समर्थपणे पुढे नेऊ शकतात. दरम्यान अक्षय कर्डिले यांनी नागरिकांचे आभार मानत 2029 पर्यंत सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली आहे. त्या मतदारसंघाच्या नशिबाला यायला पाहिजे नव्हतं. पहिली गोष्ट अशी का सर्वचा कोणतीही गोष्ट असो सामन्याचा पोचणारा कधी जिवंत राहावा, घरातलं किती मिळते त्याचे पण करणारा माणूस जिवंत पाहिजे, कारण तो ते सामन्याला घेऊन चालत असतो. साहेबाचं या भागासाठी, नगर जिल्ह्यासाठी, मतदारसंघासाठी पूर्वीपासून आपण पाहतो 30-35 वर्षापासून मी नेवासापासून त्यांना ओळखतोय आणि नेवासाला त्यांना लोकांनी सहकार्य केलं म्हणून डोंगरवाडीला आपण त्यांना भावने पण कळालं का साहेब कामाचे माणसे म्हणून त्यांना आपण त्यांच्या काळामध्ये भरपूर सहकार्य, तिकडे नाव ऐकूनच आपण साहेबाला मांडीवर घेतलं, डोक्यावर घेतलं म्हणून आपल्या गावाचा या गावाला डोंगरवाडी म्हणून गाव मिळाले. गाव पण आतापर्यंत साहेबाचा इतिहास सांगायचा मला तर परत असा आमदार होईल का नाही सांगता येत नाही, पण याच्या आधी सुद्धा असा माणूस आपल्याला मिळाला नाही. हे आपलं दुर्दैव झालं. ही घटना घडली. अक्षयचे वडील ना वाढले, मित्रांनो आपल्या सर्वांचे वडील वाढले. माझा बाप मिळाला तरी मी रडू नाही, पण साहेब रडले वाढले तर मी ढसा रडू, कारण दुःख खेळायला पाहिजे का काय झालं आणि आपली, कारण का माणूस करणार समजायचं करीत होता. दुःख प्रत्येकाला असतं, बापाचं दुःख तर असतंच, पण सर्वचा पोषणारा जो असता तो एक फोन केला 12 वाजता तरी माणूस उचलणारा असा माणूस परत होणे म्हणजे फक्त अक्षय होऊ शकतो, तो राहू शकत नाही, कारण ते रक्तच असतं. एखाद्या कुटुंबामध्ये एखादा कुटुंब जर भजन कीर्तन करीत असेल त्यांच्याच कुटुंबात माणूस आलं तर त्या रक्ताचा परिणाम असतो. तसं त्या आपल्याला भव्यतेला गरज आहे आणि आपण आतापर्यंत आमच्या डोंगरवाडीने झालं की तेवढी काही वाड्यापड्यात साहेबाकडे पाहुणे कधीच तुझ्या पानं केलं नाही. थोडेफार वेळेदारी गावात असतात. आम्ही मित्र साहेब अक्षयदादा सांगतो आम्ही कधी विचार करीत नाही. त्यावेळेचा विषय तो वैयक्तिक असतो, ज्याच्या नशिबाने ते आपले भांडणं करते, पण आम्ही तुम्हासाठी आमची कोणतीही शपथ घेऊन सोडतो. आमची इच्छाच नाही या किंमत लोकांच्या दुसरीकडे जाऊ. साहेबाला फोन म्हणतात समजा अक्षयला देते एक शिक्की तर ती साहेबाला आपल्या गावात श्रद्धांजली एवढं मोठं थांबतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.